नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता AI तुमच्या आणि माझ्या आयुष्यात किती बदल घडवून आणणार आहे हे आम्ही एका मालिकेच्या माध्यमातूनच तुम्हाला दाखवतो आहे. कॅन्सरमध्ये AIचा उपयोग, ऊस शेतीमध्ये AIचा उपयोग, मुंबई आणि पुणे एक्सप्रेस वेवरती असलेला AIचा उपयोग आणि तत्सम अनेक गोष्टी दाखवल्यात. आता हे बघा, हे बेडशीट आहे. तुम्ही आणि मी जेव्हा रेल्वे प्रवास करतो तेव्हा खाली अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी जे आपण बेडशीट वापरतो ते हे बेडशीट आहे. आता मी जिथे उभा आहे ना ती आपल्या पुण्यातल्याच ज्याला बूट लॉन्ड्री म्हणतात अशी ही बूट लॉन्ड्री आहे आपल्या रेल्वे विभागाची. किती मोठी आहे बघा बरं. ह्या सगळ्या मशीन्स, ह्या अगडबंब मोठ्या अशा ज्या मशीन्स आहेत ना, प्रत्येक दिवशी 40,000 बेडशीट्स इथून स्वच्छ होऊन जातात. हे बघा, ह्या भल्या मोठ्या अशा वॉशिंग मशीनच तुम्ही म्हणा, ह्या वॉशिंग मशीनमधून हे बेडशीट रोज इथून अशा पद्धतीनं ते बाहेर जातात आणि तुमच्या आणि माझ्या एक प्रवासी म्हणून सेवेमध्ये ते उपयोगाला येतात. हे ते त्या बेडशीटची लागलेले ढीग. खरं तर ही एक स्वतंत्र प्रक्रियाच आहे. आत्ता ही मशीन इथला कॉन्ट्रॅक्टर सध्या उपलब्ध नसल्यामुळं ही जी बूट लॉन्ड्री आहे ती सध्या ऑपरेशनल नाही आहे गेल्या 8-10 दिवसापासून. पण जशी ती ऑपरेशनल होईल तशी मी एवढी भली मोठी लॉन्ड्री आणि त्याची सगळी प्रक्रिया पण तुम्हाला दाखवणार आहे क्युरिओसिटी म्हणून. आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल की याच्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कुठं होतो, तर त्याची सुरुवात अशी झाली की आता मी ज्यांची ओळख करून दाखवणार आहे त्यांना ते रेल्वे विभागाकडे गेले. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा आपल्या लक्षात येतं आपण पैसे तर दिलेत पण जे बेडशीट आहे ते अस्वच्छ आहे. आणि मग बरीच मंडळी थेट रेल्वे मंत्र्याला टॅग करणं, सोशल मीडियावरती व्यक्त होणं, त्याचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करणं अशा गोष्टी करतात कारण आपण पैसे दिलेले असतात. आता ह्या गोष्टीमध्ये या बाजूला ही गोष्ट जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं, बघा मी काय सांगतो, ते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जर ह्या गोष्टीला काही सोल्युशन आपल्याला शोधता येईल का, तर ते श्री करण पाटील यांनी ते सोल्युशन शोधलं आहे. तुमचं NDTVमध्ये स्वागत. आधी तर तुमची अगदी ब्रीफ हिस्ट्री आम्हाला सांगा. माझं नाव करण पाटील आहे. मी पुण्यात राहतो. माझं शिक्षण MTech प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये COP झालं आहे आणि मागच्या 8 वर्षापासून मी रोबोटिक्समध्ये काम करतो आहे. आणि माझं शिक्षण चालू असतानाच मी व्यवसायाची सुरुवात केली होती. रोबोटिक्स ट्रेनिंग सेंटर सुरू केलं होतं. साधारणपणे 5,000 मुलांना मी ट्रेन केलं होतं रोबोटिक्समध्ये आणि त्यांना नवीन नोकऱ्याही लावल्या होत्या. आणि त्यानंतर मला सतत असं वाटत होतं की त्याच्या आधी तुम्ही ऑलिम्पिकची एक गोष्ट सांगितली, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. करण पाटील किती मोठे माणूस आहे बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं वर्ल्ड स्किल्स कॉम्पिटिशन हे प्रकल्प राबतं. त्याच्यामध्ये जसं आपलं स्पोर्ट्सचं आणि गेम्सचं ऑलिम्पिक्स असतं तसं स्किल्सचं पण ऑलिम्पिक्स असतं. हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. 4 वर्षातनं एकदा जेव्हा ओलंपिक्सची स्पर्धा होते तशीच स्किल्सची स्पर्धा 2 वर्षातनं एकदा होते. तर त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारतातनं जे लोक स्पोर्ट्समध्ये नाही पण आपल्या कौशल्यामध्ये काहीतरी करू शकतात, मग कुकिंग असो, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी असो किंवा ग्राफिक डिझायनिंग, तशीच रोबोटिक्स एक स्किल आहे. त्याच्यामध्ये मी भारतभरातल्या मुलांना, मला फार चांगलं वाटतं सांगायला, फॉर्च्युनेट आहे मी की मला ही संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून मी मुलांना ट्रेन करू शकलो आणि त्यांना भारताबाहेर स्पर्धेसाठी नेऊ शकलो. आणि आता तुम्ही त्याच्या एक्झामवर पण आहात. येस, मी वर्ल्ड वाईड चीफ एक्सपर्टच्या नंतर डेप्युटी चीफ एक्सपर्ट आहे. तर जे काही रोबोटिक स्किलमध्ये लेटेस्ट इंडस्ट्री ट्रेंड्स आहेत ते त्या स्पर्धेत आणणं आणि आपल्या भारताचं पार्टिसिपेशन वाढवून मेडल आणणं हे माझ्याकडे. अशा करण पाटील यांना एक कल्पना सुचली आणि ती कल्पना मूर्त रूपात पण आली, ती ही आहे. आता तुम्ही तिकडनं जा, मी इकडनं येतो. आता सांगा मला ही कल्पना काय. हे जे मोठंसं मशीन ज्याचं त्यांनी मला सांगितलं की जर फुली ॲटोमाइज असेल. नो, गो अहेड सर. येस, सो बेसिकली हा साकार रोबोटिक्सनी डेव्हलप केलेला लिसा नावाचा प्रोडक्ट आहे. याला लिनन इन्स्पेक्शन अँड सॉर्टिंग असिस्टंट असं म्हणतात. तर लिसा हा AI एनेबल्ड कॅमेरासोबत तज्ञ हे यंत्रण आहे. त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या ज्या बेडशीट्स आहेत त्या बेडशीट याच्यातनं पास करायच्या आणि ह्या बेडशीटवर दाग धब्बे, याच्यामध्ये दाग धब्बे किंवा कुठेही बेडशीट फाटलेली असेल तर हे मशीन याला डिटेक्ट करून याला सेग्रिगेट करतं. हे बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या माझ्या आयुष्यात किती बदल घडवून आणणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं मला करण सांगत होते फक्त रेल्वेच का, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट जे आहेत किंवा हॉस्पिटॅलिटी बिझनेसेस आहेत तिथे हे खूप उपयुक्त असणार आहे. ह्यांचं हे लिजा बेडशीट फाटलेलं खराब असलेलं म्हणजे रेल्वेतनं लोक प्रवास करतात पण ते प्रॉपर्टी स्वतःची नसल्यावर कसं वापरतात हे तुम्हाला आणि मला माहिती आहे. त्याच्यावर तेलाचे डाग, शू पुसण्याचे डाग,
काही तिकडे घाण असेल ते पुसून टाकायचं. मग अशा सगळ्या बेडशीट जेव्हा इकडे येतात तेव्हा त्यांना वॉश करणं ही एक टास्क असते Right. आणि ती वॉश झाल्यानंतरची जी चेकिंग प्रोसेस आहे ती हे सिस्टम करतं. आणि तुम्ही रेल्वेकडे आधी गेलात एक कॉन्सेप्ट घेऊन. हां, म्हणजे आम्ही रेल्वेकडे त्यांना विचारायला गेलो की खूप सगळे प्रॉब्लेम्स असतील आणि आम्ही एक स्टार्टअप आहोत, वी आर हंग्री फॉर प्रॉब्लेम्स, तर मग आम्ही काही सॉल्व्ह करू शकतो का तुमच्यासाठी, काय आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी देऊ शकतो का. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की हे बेडशीटला सोशल मीडियावर लोक टॅग करून कंप्लेंट करतात की बेडशीट चांगली मिळत चला नाही. इकडे जाता येईल आपल्याला. आणि ह्या बेडशीट जेव्हा चांगल्या मिळत नाही तर यांचं रिझन काय की आता रेल्वेमध्ये 2% क्वालिटी चेक होतं. 2% 2% म्हणजे समजा 20,000 बेडशीट असतील करेक्ट, तर 2% म्हणजे किती झाले, म्हणजे त्याचे 400 बेडशीट फक्त चेक होतात. म्हणजे 19,900 किती 19,600 तेवढे होतच नाही होत नाही आणि म्हणून लोक नाराज असतात. सो आता त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांनी सोल्युशन काढलंय. हे छोटी छोटी माहिती देऊ. वर कॅमेरा आहे ना. हो, याच्यावरती हा आता ब्लॅक बॉक्स आहे. राईट. ह्या ब्लॅक बॉक्समध्ये हा पूर्ण अंधार करून याला लाईट कंट्रोल आपण केलेलं आहे. तर काय होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी असलं तरी याला काही कन्स्टंट असतात, याला काहीतरी आपल्याला एक फीडिंग द्यावं लागतं. तर त्याच्यामुळे नॅचरल लाईट आली तर त्याची रिफ्लेक्शन किंवा शॅडो हे त्याला डार्क डिटेक्ट करू शकतं. तर तसं होता कामा नाही म्हणून आम्ही याला एक ब्लॅक बॉक्स केलं, खालतून एक लाईट दिली ही लाईट आहे खालून याची लाईट आहे, दाखवा दे. हां, ही खालती इकडे लाईट दिलेली आहे. तर मग ही लाईट काय करते, हा जो इकडे काच आहे याच्यावरनं जेव्हा बेडशीट पास करतो आपण तर त्या बेडशीटला इल्युमिनेट करते. तर ती बेडशीटचे खालचे डाग आणि वरचे डाग दोघं दिसायला लागतात. अच्छा, तो डाग अच्छे हैं ये नहीं चलेगा भाई. नहीं चलेगा, डाग गंदे हैं और वो निकल जाण्याचे. सो करण पाटील यांचं हे जे एक्सपेरिमेंट आहे त्यांची तिघांची मिळून ही कंपनी आहे. त्यांनी 2002 वर्ष आताच मागच्या वर्षी 2023 ते इंडस्ट्रियल रोबोटिक आणि ह्या वेगळ्या अशा पद्धतीच्या कॉन्सेप्ट घेऊन त्यावरती काम करतात. सो करण पाटील यांनी महाराष्ट्रासमोर देशासमोर आणि बाय द वे हा देशातलं पहिलं एक्सपेरिमेंट आहे की आपल्या पुण्यात त्यांनी ते सादर केलं. रेल्वे मंत्र्याच्या हस्ते त्याचं एक महिन्याभरापूर्वी त्याचं उद्घाटन झालं. वी वर वेटिंग फॉर लिस्ट 1 मंथ की याचे काय रिझल्ट्स आहेत आणि ते बघण्यासाठी. सो टीम या इकडे, करण पाटलांची टीम आहे ही आणि आपण आता प्रत्यक्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून दाग अच्छे नाही आहे हे कसं दाखवू ते आपण बघूया. सो लेट स्टार्ट. ही सगळी त्यांनी बनवलेली ही टीम आहे. पण सुरुवातीला कॉन्सेप्ट म्हणून जेव्हा आलं डोक्यात तेव्हा हेच करायचं असं होतं का नाही, हा तर आता चौथा इटरेशन आहे. याच्या अगोदर आम्ही 3 वेगळ्या गोष्टी बनवल्या होत्या. राईट. हे बघा सुरू झालं. बेडशीट अस्वच्छ आहे की नाही ते बघायचं आता आपल्याला. ते तिकडे स्कॅन होत आहे. राईट. अच्छा पाटील मला सांगा एका मिनिटामध्ये हे किती स्कॅन होते? एका मिनिटाला 15 मिनिटं. बघा आता ती मागची बेडशीट रिजेक्ट झालेली आहे. रिजेक्ट झाली. ते जरा बेडशीट इकडे आणा बरं. का रिजेक्ट झालं आपण बघूया. हे पर्टिक्युलर बेडशीट बघा, हे रिजेक्ट झालेलं बेडशीट आहे. रिजेक्ट झालेली बेडशीट आहे आणि पाटील म्हणाले की एका मिनिटामध्ये 15 बेडशीट स्कॅन 15 बेडशीट हे या कारणामुळे रिजेक्ट झालं. हा डेमोच आहे. या साईडला उलट्या बाजूला बघा सगळीकडे. राईट. हे बघा हे या कारणामुळे रिजेक्ट झालं. अमेझिंग आहे. तंत्रज्ञान हे उपयुक्त आहे, त्याची दुहेरी बाजू असते. काही जण म्हणतील की त्यामुळे रोजगार जातील वगैरे, त्याच्याबद्दल सविस्तर कधीतरी बोलू आपण. पण हे बघा हे रिजेक्ट झालं ह्या कारणामुळं. राईट. आणि त्यांनी ते डिटेक्ट केलं. आणखी एकदा आपल्या प्रेक्षकांना हेच टाकून दाखवू. रिजेक्शनचं तिथे तो लगेच ते रिजेक्ट करतं. आता सेमी आणि ॲटो रिजेक्शन याच्यात काय फरक आहे? आता हे सेमी मशीन आहे, याच्यामध्ये काय डिटेक्शन ऑटोमेटेड आहे, पण जे सॉर्टेशन आहे ते मॅन्युअल आहे. मागे एक माणूस आहे, तो माणूस त्याला बाहेर काढतोय. ह्याच जागेवर जर का याला आपल्याला सीमलेस हवी असेल तर मग आपण काय करतो, या सीमलेस व्हायला त्याला एक आपण मागे फ्लॅप देऊन त्याला ऑटोमॅटिकली सॉर्ट करून टाकतो. चांगली जी बेडशीट आहे ती पुढे पास होते आणि खराब जी बेडशीट आहे ती रिजेक्ट होते. पण आता ती रिजेक्ट झाली की नाही? त्याला चेक करायला झाली. ओके. बघा ते रिजेक्ट झाली. सो हे तंत्रज्ञान. आता हा तेलाचा डाग हे हो. मला असं सांगितलं गेलं की हे बघा हेही महत्त्वाचं आहे. मला असं सांगितलं गेलं की किती प्रमाणामध्ये अस्वच्छ असायला हवं हे मला माहिती नव्हतं. हो. ते प्रमाण काय, म्हणजे किती प्रमाणात अस्वच्छता चालते ह्याबद्दल रेल्वेचं असं स्वतःचं काहीतरी मत आहे? येस. आता त्याच्यामध्ये कसं आहे की आपण म्हणजे आता बऱ्याचशा लोकांना हे घाण किंवा हे स्वच्छ
हा कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन आहे ना, म्हणजे तुम्हाला हे मला चांगली कसं वाटेल आणि मलाही खराब वाटेल. तर त्याच्यामुळे रेल्वेने आम्हाला काही पॅरामीटर दिले होते. त्या पॅरामीटर्सच्या हिशोबाने आम्ही थ्रेशोल्ड व्हॅल्यू चेंज करू शकतो. किती टक्के असेल? तर याच्यामध्ये आपण 100% डर्टी ते 0% डर्टी हे एक्सेप्ट रिजेक्टचा क्रायटेरिया सेट करू म्हणजे 100% स्वच्छ असायलाच हवं. पण समजा 100% नाही, 80% स्वच्छ आहे, 20% नाही, ते तसं चालू शकतं असं रेल्वेचं मत आहे. आणि त्याप्रमाणे इथे सिलेक्शन होतं आणि तिथे ती सेटअप पण आहे, त्याची सेटिंग दिलेली आहे. त्याच सेटिंग दिली आहे. मग इथल्या रेल्वेच्या मंडळींना वाटलं तर ते चेंज पण करू शकतात. सो गो अहेड, हे डिटेक्ट होतं का आपण बघूया. महत्त्वाचा मुद्दा काय आता त्या स्क्रीनवर तुम्ही ते डाग कसा दिसतोय ते पण डिटेक्ट करू बघूया. शकता. सर आपण जरा क्लोजच घेऊया त्याला. हा डाग, हा इथला डाग आधी दाखवा. हा डाग आता मध्ये चाललाय हा डाग, हे बघा. आणि स्क्रीनवर कसा दिसतो तो डाग? हायलाईट होऊन आला तो. राईट, तो आता हायलाईट झाला. छान. रिजेक्शन. अच्छा, तो रिजेक्ट झाला. तो रिजेक्ट झाला. आता इथे आपण इथे या तुम्ही म्हणजे बघा, मला जे दाखवायचं ते दाखवलं. प्रॉबिबिलिटीज काय आहेत ह्या अशा पद्धतीच्या AIच्या माध्यमातून हे जे तुम्ही आज इन्स्टॉल केले त्यातनं किती संधी वेगवेगळ्या पातळीवरती उपलब्ध होते व्यवसाय म्हणून आणि क्लिनलीनेसच्या दृष्टीने? नाही, आपण जेव्हा म्हणतो की प्रवासी प्रवास करणार आहोत आणि भारत हा समृद्ध भारत बनणार आहे, तर स्वच्छता ही प्राईम फोकस असली पाहिजे. कारण की आता आपण बघतो एवढे सगळे प्रवासी आहेत, म्हणजे 2 करोड प्रवासी रोज प्रवास करतात रेल्वेने. आणि यांना जर का हे चांगलं आपल्याला सिस्टम द्यायचं असेल तर त्यांना चांगली बेडशीट दिलीच पाहिजे. तर याच्यामध्ये आता काय, हा पहिला सिस्टम आहे, पहिला आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. AI इज ऑलवेज डेटा हंग्री, म्हणजे त्याला अजून आणि अजून इमेजेस, अजून आणि अजून डेटा लागतो. तर आता हा जो आहे हा साधारणपणे 82% ॲक्युरेसीवर काम करतोय. आणि या ॲक्युरेसीला आम्ही पोहोचण्यासाठी साधारणपणे 50,000 ते 1,00,000 इमेजेसवर ट्रेन केला होता हा डेटा. तर आता हे जेव्हा सिस्टम लागेल तेव्हा या सिस्टमला लागल्यानंतर अजून याच्यामध्ये डेटा फीडिंग होत राहील. तर ते 85% वरनं 95%, 98% पर्यंत कसं पोहोचता येईल, ही जर्नी इम्पॉर्टंट आहे. एक जे नॉन टेक्निकल, आता मी पण नॉन टेक्निकल आहे, AI कसं डिटेक्ट करतं हे अस्वच्छता? आम्ही काय केलंय, त्याला पहिले 50,000 ते 1,00,000 इमेजेस दाखवले, खराब स्वच्छ काय आणि चांगलं काय. ते त्याला आम्ही मॉडेलला शिकवलं की आता ही पांढरी बेडशीट, तर त्याच्यावर हे पण ते डाग डिटेक्ट करू शकतं. हे ब्लू कलरचा प्रतिमा तुम्ही त्याला दिलेल्या आहेत, त्याचा मेंदू तयार केलाय, तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याला चांगलं काय आणि वाईट काय हे शिकवलं गेलंय. मग भरपूर वेळा तो चुकीचंही सांगू शकतो की हे चांगलं नाही, हे खरं आहे. तर त्यावेळेस त्याला परत डेटा फीड करणं आणि त्याला करेक्ट करणं हे इम्पॉर्टंट आहे. पॉईंट येईल ना की आता सगळा डेटा त्याकडे गेलेला आहे, असं येऊ शकतो. हा एक्सपोनेन्शियल पॉईंट आहे, ज्याला 99.91, 99.92 हा काही ना काही शिल्लक राहतो. राईट. या इकडे मला वाटतं इथे थांबायला पाहिजे. मला खात्री आहे की तुम्हाला हे नवं एक्सपेरिमेंट जे आपल्या भारतीय रेल्वेने आपल्या हातात घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन पुण्यात केलं आहे, करण पाटील हे त्याचं कॉन्सेप्ट घेऊन आलेत, तरी अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली नसतील. सो पाटील, असा कुठला एक संपर्क क्रमांक आहे जो तुम्ही दिला तर काही प्रश्नांची आमच्या प्रेक्षकांना एखादा नंबर सांगा. नक्की कधी पण आम्हाला पोहोचण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकतात. 9665999662. राईट. 862. राईट. आपण थांबूया इथे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे की AI तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये कसा बदल घडवून आणणार आहे, ही जी मालिका आम्ही सुरू केलेली आहे, त्याबद्दल आमच्या ह्या प्रयत्नाबद्दल तुमचं मत ते जरूर आम्हाला कळवा. आणि काही तुमच्या कल्पना असतील, काही सूचना असतील तर त्यासुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करता. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.